शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आधी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनाही आता पुन्हा 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. नेमके कोण पात्र आहे? चला जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 15 जुलै 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये महत्वाची सुधारणा केली आहे. यापूर्वी 2019 मधील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर आता नियमात बदल झाले आहेत. नवीन सुधारणेनुसार ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतले आहे आणि ज्यांच्या कर्जाची थकबाकी 31 मार्च 2026 पर्यंत बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सर्व बँकांमधील कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकी मुद्दल आणि व्याजासह 2 लाख रुपयापर्यंत असल्यास त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाईल. आणि याशिवाय योजनेतील वन टाइम सेटलमेंट संदर्भातील एक अट रद्द करण्यात आली आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभातील काही तरतुदींमध्येही बदल करण्यात आले आहेत. म्हणून मित्रांनो, यापूर्वी कर्जमाफी घेतली म्हणून निराश झालेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. तुमची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच जी आर आणि शासकीय योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.